नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इंटरेस्टिंग चॅप्टर, त्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय आणि ओम्स लॉ आपण पाहिला होता आणि त्याचं एक्सपेरिमेंटल सेटअप आपण बघितलं होतं आणि त्या तिन्ही टॉपिक्सच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल्स पाहिले होते. आपण काही होमवर्क सुद्धा दिले होते. आता सगळ्यात पहिले त्या होमवर्कच्या क्वेश्चन्सचे सोल्युशन बघू, त्यानंतर आजचा टॉपिक ज्याचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर तो पाहू. तर पहा, आपल्याला एक क्वेश्चन दिलेला होता. एक क्वेश्चन दिलेला होता आपल्याला, ज्यात काय दिलेलं होतं की एक इलेक्ट्रिक आयरन आपल्याला दिलेली होती जिने 3.4 करंट ड्रॉ केला होता 220 व्होल्टच्या सप्लाय लाईन सोबत. त्यानंतर आपल्याला काय विचारलं होतं की जर तो सप्लाय लाईन 110 व्होल्ट वर आली तर नवीन करंट काय येणार. तर सगळ्यात पहिले आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं होतं, गिवन मध्ये आपल्याला दिलेलं होतं की करंट जो की 3.4 एम्पियर होता, त्याच्यानंतर व्होल्टेज दिलं होतं जो की 220 व्होल्ट होतं. त्यानंतर ते करंट कमी होऊन ते किती आलं, 110 व्होल्ट वर आलं. तर करंट किती होणार हे आपल्याला विचारलं, करंटची व्हॅल्यू. तर आपण काय बघितलं होतं मागच्या वेळेस, ओम्स लॉ आपण पाहिला होता. ओम्स लॉ आपल्याला काय सांगतो की आपण जेवढं जास्त त्या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करू तेवढा जास्त त्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार. याचा अर्थ व्ही काय होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय होतं. म्हणजे जेवढा जास्त आपलं पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करू तेवढं इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार. आपण काय बघितलं की सगळ्यात पहिले आपण 220 व्होल्टचा जेव्हा सप्लाय आपण दिला होता तेव्हा आपला करंट किती झाला होता, 3.4 एम्पियर झाला होता. मग आपण काय केलं, त्या जे आपली सप्लाय लाईन होती जे आपलं पोटेन्शियल डिफरन्स होतं त्याला काय केलं, हाफ केलं. हाफ करून आपण किती आलं, 110 व्होल्ट वर. याचा अर्थ जर पोटेन्शियल डिफरन्स हाफ झालं तर करंट त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्याच्यामुळे करंट पण काय होणार, हाफ होणार. मग 3.4 चा हाफ किती होणार, 1.7 एम्पियर. अशा प्रकारे नवीन करंट काय ड्रॉ झाला, 1.7 एम्पियर. नाही तर तुम्ही एक काम करू शकता, आपण आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते चेंज करतोय का, नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पहिल्यांदा करंट दिलेला आहे, आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही रेझिस्टन्स फाइंड करू शकता आणि त्या रेझिस्टन्सला या व्होल्टेज सोबत डिवाइड करून तुम्ही काय करता, नवीन करंटची व्हॅल्यू पण फाइंड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय न्यूमेरिकल दिलं होतं, त्यानंतर आपल्याला विचारलं होतं की हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर फ्लोइंग पर सेकंड पास अ पॉइंट इन अ सर्किट इन विच देयर इज अ करंट ऑफ 5 एम्पियर. करंट किती दिला होता आपल्याला, 5 एम्पियर. आणि काय होतं, पर सेकंड म्हणजे टाइम किती होता, 1 सेकंडचा. आणि विचारलं काय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती फ्लो झाले, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपण सगळ्यात पहिले काय बघितलं होतं की करंटचा एक फॉर्म्युला बघितला होता जो काय असता, चार्ज अपॉन टाइम. यावेळेस आपण चार्जची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. काय आहे ते सांगा, की करंटची फॉर्म्युला किती, करंटची व्हॅल्यू 5, टाइमची व्हॅल्यू 1. याचा अर्थ किती येते, 5 कुलम. ती कशाची आली, चार्जची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज बघितला होता की एका चार्ज मधून किती नंबर ऑफ फ्लो होतात आपण ते पाहिलं होतं. म्हणजे काय होतं की Q इज इक्वल टू एन इंटू ई. याच्या बेसिसवर आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करू शकतो. चार्ज किती आला आपला, 5 कुलम. त्याच्यानंतर एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करायचा आणि ई म्हणजे काय, एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज जो किती असतो, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम. बरोबर. तर काय करू शकतो आपण, तर आता काय करू शकतो, एन इज इक्वल टू 5 अपॉन 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम. कुलम कुलम सोबत कुलम कटला. आता हा काय होता, 10 टू द पॉवर 19 वर गेला तर काय येते, 5 अपॉन 1.6 इंटू 10 टू द पॉवर 19. आता 1.6 केलं तर काय होते, 50 अपॉन 16 इंटू 10 टू द पॉवर -19. म्हणजे काय, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 3.20 म्हणजे 16 एक 16, 16 दुने 32 आणि 16 पंच 80 म्हणजे इंटू 10 टू द पॉवर 19. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्या 5 कुलमच्या चार्ज मधून फ्लो होतात, की 3.125 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम होतात. बरोबर. हा झाला आपला सेकंड न्यूमेरिकल. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं होतं, तिसरा न्यूमेरिकल आपल्याला सांगत होता की एक कॉइल आहे जिच्यात 50 मिली एम्पियर करंट फ्लो झाला, ज्याच्यात किती, 50 मिली एम्पियर करंट फ्लो झाला थ्रू इट व्हेन अप्लाय व्होल्टेज इज 12 व्होल्ट.
अप्लाय व्होल्टेज किती आहे 12 व्होल्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारतं की रेझिस्टन्स विचारलं त्याचं. आर जर विचारलं असेल तर आपण काय करू शकतो सिम्पली आपल्याला ओम्स लॉचा फॉर्म्युला माहिती आहे. ओम्स लॉ नुसार काय येतो ओम्स लॉ इज इक्वल टू V इज इक्वल टू I इंटू आर. आपल्याला विचारलं काय रेझिस्टन्स याचा अर्थ R इज इक्वल टू V अपॉन I लिहिता येते. V किती दिला आपल्याला 12 व्होल्ट डिवाइडेड बाय करंट किती दिला 50 मिली अँपिअर. आपण काय बघितलं होतं एक कन्व्हर्जन पाहिलं होतं की 1 मिली अँपिअर इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर. बरोबर. तर काय आहे इथं 12 अपॉन 50 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर. आता 50 चा जर आपण एक झिरो केलं तर याला आपण असं लिहू शकतो 12 अपॉन 5 इंटू 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. आता हा प्लस वन मायनस 3 मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर ऍडिशन होते तर काय येणार 12 अपॉन 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. आता 12 ला जर 5 ने डिवाइड केलं तर काय येणार 5.4 2.4 म्हणजे 2.4 इंटू 10 टू द पॉवर हा जर वर गेला तर 2. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो 240 काय ओम. किती ओमचा रेझिस्टन्स आहे 240 ओमचा. पहा जो आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन बघितला होता तो क्वेश्चन आपल्या होमवर्क मध्ये नव्हता. तो ऑर मधून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर आपल्याला क्वेश्चन काय होता न्यूमेरिकल मध्ये आपल्याला विचारलं होतं की एक 100 व्होल्टची बॅटरी आहे जी एका रेझिस्टर सोबत कनेक्ट केलेली आहे आणि त्यातून 5 मिली अँपिअरचा करंट काय होतोय फ्लो होतोय. किती व्होल्टची बॅटरी आहे 100 व्होल्टची बॅटरी आहे जी की किती व्होल्टच्या किती पॉवरच्या म्हणजे किती अँपिअरच्या 5 मिली अँपिअरच्या करंट सोबत आपण करंट कनेक्ट केली. तर आपल्याला काय विचारलं रेझिस्टन्स विचारला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला जर समजा विचारलं की जर समजा ते व्होल्टेज रिड्यूस करून आपण 25 व्होल्ट वर आणलं तर नवीन करंटची व्हॅल्यू काय राहणार. बरोबर. तर आता पहा सगळ्यात पहिले आपण काय सांगू शकतो रे पोट्टे हो. पहा सरळ सरळ आपल्याला काय सांगता येते की ओम्स लॉचा फॉर्म्युला यूज करायचा. ओम्स लॉ V इज इक्वल टू I क्रॉस R. बरोबर. विचारलं काय R याचा अर्थ आपण R इज इक्वल टू V अपॉन I. बरोबर. V किती दिलेला आहे आपल्याला 100 डिवाइडेड बाय मिली अँपिअर आहे याचा अर्थ आपण 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर लिहू शकतो. याचा अर्थ 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर. आता आपण काय करू शकतो सरळ सरळ 20 इंटू 10 टू द पॉवर 3 अँपिअर लिहिता येते. सरळ सरळ काय केलं 5 ने 100 ला मल्टिप्लाय 100 ला डिवाइड केलं आणि 10 टू द पॉवर मायनस 3 पॉवर वर गेला 10 टू द पॉवर 3 झाला. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो 20 इंटू 10 टू द पॉवर 3 अँपिअर किंवा 20,000 अँपिअर. हे काय झालं अँपिअर नाही सॉरी अँपिअर नाही रे बाबा रेझिस्टर ओम. बरोबर. तर किती रेझिस्टन्स आला 1. तर 20,000 अँपिअरचा आपण लिहू शकतो किंवा R इज इक्वल टू 20K चा रेझिस्टर. बरोबर. आता पहा हे झालं आपलं रेझिस्टर. त्याच्यानंतर त्यानं काय म्हणलं की आपल्याला जो आपला व्होल्टेज आहे ते रिड्यूस करून आपण त्यानं रिड्यूस केल्यानंतर किती आणलं 25 व्होल्ट वर केलं. तर 25 व्होल्ट केलं म्हणल्यावर काय केलं 1/4 हिस्स्यावर आणलं. 1/4 हिस्स्यावर जर त्याला आणलं तर आपण काय सांगतो की V डायरेक्टली प्रपोर्शनल सोबत I आहे. जर V 4 टाइम न कमी केला तर I पण 4 टाइम न कमी होणार. तर V 4 टाइम न कमी केला म्हणल्यावर किती आला 25 व्होल्ट. I पण 4 टाइम न कमी करायचा आहे याचा अर्थ I किती आहे 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर. तर आपण काय करू शकतो याला 5 न जर म्हणजे 4 न जर कमी केलं तर काय येते 1.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर. हा काय झाला आपला करंट. न्यू करंट किती झाला 1.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 अँपिअर आणि रेझिस्टर किती आला 20 किलो ओमचं. बरोबर. आता पहा काय क्वेश्चन म्हणते. आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेलं आहे. आता जरा न्यूमेरिकलची एक स्टेप अप केली आहे. त्यात काय म्हणलेलं आहे त्यानं की एक रेझिस्टर आपल्याला विचारला जर सगळ्यात पहिला आपला करंट जर 50 मिली अँपिअर पास होत असेल आणि ते जे पॉवर सप्लाय ते आपला 120 चा. तर रेझिस्टन्स सोबत ओम्स लॉचा फॉर्म्युला काय आहे ओम्स लॉचा फॉर्म्युला आहे तो V इज इक्वल टू I क्रॉस R. रेझिस्टन्स विचारलं याचा अर्थ V अपॉन I. V किती दिलेला आहे 120. करंट किती दिला 50 मिली अँपिअर. मिली अँपिअरचा अँपिअर मध्ये केलं तर 10 टू द पॉवर मायनस
3. बरोबर. तर काय आहे ते 0 सोबत 0 कटला 5/12 म्हणजे काय आहे ते 1.25 इंटू 10 टू द पॉवर 3 ओहम्स. बरोबर. हा आपला आला एक रेजिस्टन्स. जेव्हा आपला करंट किती होता 50 मिली एम्पियर. आता आपला करंट त्याने किती केला 200 मायक्रो एम्पियर. 200 मायक्रो एम्पियर. 200 मायक्रो एम्पियर म्हणजे 200 इंटू 10 टू द पॉवर -6 एम्पियर. बरोबर. हा आला आपला नवीन करंट. आणि आपल्याला जे व्होल्टेज आहे ते किती होतं पहिलेच 120 व्होल्टचं. आता पुन्हा आपल्याला काय विचारलं रेजिस्टन्सची व्हॅल्यू. आता ओम्स लॉ डबल विचारायचा. ओम्स लॉ आपल्याला काय सांगतो ओम्स लॉ V इज इक्वल टू I क्रॉस R. I क्रॉस R. तर V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 120 डिवायडेड बाय नवीन R ची व्हॅल्यू किती आली 200 इंटू 10 टू द पॉवर -6 इज इक्वल टू R. 0 सोबत 0 कटला. उरलं काय 12/20. 12/20 आणि हा वर जर गेला तर 10 टू द पॉवर 6 येते. बरोबर. तर काय आहे सरळ सरळ 3/5. 3/5 इंटू 10 टू द पॉवर 6 म्हणजे काय ते सांगा 0.6 इंटू 10 टू द पॉवर 6 ओहमचा रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स कितीचा आला आपला 0.6 इंटू 10 टू द पॉवर 6 ओहमचा. जेव्हा आपला करंट 200 मायक्रो एम्पियर त्या सर्किट मधून पास झाला तेव्हा आपला रेजिस्टन्स 0.6 इंटू 10 टू द पॉवर 6 ओम आलं. आणि जेव्हा तो करंट 50 मिली एम्पियर पास झाला तेव्हा रेजिस्टन्स 1.25 इंटू 10 टू द पॉवर 3 ओहम आलं. इथपर्यंत आलं. आता आपला एक लास्ट न्यूमेरिकल राहिला होता. आता पहा लास्ट न्यूमेरिकल आपल्याला काय म्हणतो की एक टीव्ही आहे ज्याच्यातून करंट 5 एम्पियरचा गेला. 5 एम्पियरचा करंट गेला आणि कशातून पॉवर सप्लाय किती होतं 240 व्होल्टचं. आता तो काय म्हणतोय की व्हॉट करंट विल दिस टीव्ही ड्रॉप जर ते कनेक्टेड आपण पॉवर सप्लाय 100 वर आणलं. बरोबर. म्हणजे ती V1 होती ही V2 किती आली आपण 100 वर केली तर नवीन करंट किती ड्रॉ झाला. बरोबर. तर सगळ्यात तुम्ही पाहू शकता की सगळ्यात पहिले आपण टीव्हीचा रेजिस्टन्स फाइंड करू शकतो. पहा या दोन गोष्टीच्या बेसिसवर ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला सगळीकडे जवळजवळ ओम्स लॉच वापरायचं. V इज इक्वल टू I क्रॉस R. R विचारलाय त्याच्यामुळे V/I. V ची व्हॅल्यू 240 दिलेली आहे आणि करंटची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. किती येते 5×4 = 20 5×8 = 40. बरोबर. हे 48 ओम. आता मला सांगा त्या टीव्हीचं जर रेजिस्टन्स 48 ओम असेल तर आपण भले त्याचा व्होल्टेज कमी केलं तर रेजिस्टन्स चेंज होणार आहे का टीव्हीचा रेजिस्टन्स तर तेच राहणार आहे. याचा अर्थ आपल्याला काय करायचं करंट जर फाइंड करायचा असेल आता या व्होल्टेज साठी तर काय येते फॉर न्यू व्होल्टेज म्हणजेच 100 व्होल्ट साठी काय येते पहा V इज इक्वल टू I क्रॉस R. आता नवीन साठी करंट विचारला तर I इज इक्वल टू V/R. V दिलेला आहे आपल्याला नवीन 100 आणि R आपला आला 48. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 4×4 = 25 डिवायडेड बाय 12. किती आला आपला करंट नवीन 25 डिवायडेड बाय 12. अशा प्रकारे पण आपण काय करू शकतो न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करू शकतो. हे आपण काल सगळे होमवर्क दिले होते हे सगळे त्याचे सोल्युशन्स झाले. आता आपल्याला सुरू करायचा आजचा नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. हे लिहून घ्या त्यानंतर आपण पाहू कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. तर आता आपल्याला पाहायचं कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय असतं. जर समजा सर्किटमध्ये तुम्हाला 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त रेजिस्टन्स दिलेले असतील तर त्या सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला एकत्र करून काय येते त्यानंतर त्या प्रत्येक रेजिस्टन्स मधून करंट किती पास होतो त्यातून व्होल्टेज किती पास होतं या गोष्टी आपल्याला जर फाइंड करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये जनरली 2 टाइप्सचे कॉम्बिनेशन्स असतात. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स ज्या 2 टाइप्सचे कॉम्बिनेशन असतात एक म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं असते पॅरलल कॉम्बिनेशन. सेकंड असते पॅरलल कॉम्बिनेशन. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होते
की n नंबर ऑफ रेजिस्टर्स असले किंवा 3 ते 4 रेजिस्टर जर सर्किट मध्ये असले ते सगळे रेजिस्टर्स एकमेकांसोबत काय असतात, एकामागून एक कनेक्ट केलेले असतात. पहा, हे रेजिस्टर आहे ज्याची व्हॅल्यू R1 आहे, याची R2 आहे आणि याची व्हॅल्यू R3 आहे. जर समजा आपण या वायर मधून जर करंट I पास केला तर ह्या रेजिस्टर मधून पण करंट किती पास होणार, स्ट्रेट लाईन मध्ये असल्यामुळे Iच. R2 मधून पण सिंपल I करंट पास होणार, R3 मधून पण I पास होणार. म्हणून आपण नेहमी काय सांगतो की जर रेजिस्टर्स हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याच्यातून फ्लो होणारा जो करंट असतो तो नेहमी काय असतो, सेम असतो. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की करंट काय असतो, नेहमी सेम. म्हणून जर समजा आपल्याला बऱ्याचदा विचारलं की 3 रेजिस्टर दिलेले आहेत आणि ते तिन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत जर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलेले आहेत तर आपल्याला विचारलं की ह्या तिन्हीतून कुठल्याही एका रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये जर आपल्याला रेजिस्टर म्हणजे करंट विचारला तर तो करंट काय होतो, तिन्ही रेजिस्टरच्या अक्रॉस मधला सेम येतो. जर समजा R1 मधला 2 एंपियर करंट असेल तर तेवढाच R2 मधला असतो, तेवढाच R3 मधला. फक्त काय कंडिशन आहे की ते तिन्ही एकमेकांसोबत काय असले पाहिजे, एकामागून एक कनेक्ट केलेले असले पाहिजे, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असले पाहिजे. आता मला सांगा जर इथून करंट I पास होत असेल तर आता आपण काय सांगितलं की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, सेम असतो. पण पोटेन्शियल डिफरन्स काय असतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, डिफरंट असतो. आता डिफरंट कसा असतो सगळ्यात पहिले पहा, या वायर मधून जर करंट I पास झाला तर या पहिल्या रेजिस्टर्स मधून किती व्होल्टेज आपलं किती पोटेन्शियल डिफरन्स पास होईल, तर पहा V1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय ओम्स लॉचा I इंटू R, काय V इज इक्वल टू I R, बरोबर. तर आता V इज इक्वल टू I R असेल तर करंट तर सेम पास होणार, याचा अर्थ पहिल्या रेजिस्टर साठी पण करंट सेम राहील. पण रेजिस्टरची व्हॅल्यू काय R1 आहे, R1 म्हणजे पहिल्या रेजिस्टर साठी व्होल्टेज किती आलं, V1 इज इक्वल टू I R1. सेकंड रेजिस्टर R2 साठी काय येणार, V2 इज इक्वल टू करंट सेम आहे, रेजिस्टरची व्हॅल्यू चेंज आहे R2. आणि तिसऱ्या रेजिस्टर साठी V3 साठी काय येणार, करंट सेम आहे पण रेजिस्टरची व्हॅल्यू वेगवेगळी आहे. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की तिन्ही रेजिस्टर साठी करंटची व्हॅल्यू सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेम राहणार, पण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्सची तिन्ही रेजिस्टर साठी व्हॅल्यू काय राहणार, वेगवेगळी राहणार. म्हणून काय आपण सांगतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, सगळ्या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये सेम असतो, पण पोटेन्शियल डिफरन्स सगळ्या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये काय असते, वेगवेगळं असते. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ही गोष्ट लक्षात राहू द्यायची. आता आपल्याला काय विचारतात माहितीये का की जेव्हा आपल्याला ह्या तिन्ही रेजिस्टरचा एक रेजिस्टर घ्यायचा असेल, जर सर्किट मध्ये आपल्याला हे 3 रेजिस्टर्स दिलेले असतील आणि या 3च्या जागी ह्या तिन्हीचं काम एक रेजिस्टर करणारा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स म्हणतो. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स म्हणजे काय झाला की असा रेजिस्टर आपण जेव्हा सर्किट मध्ये जोडतो तो ह्या तिन्ही रेजिस्टरच्या इक्वल असतो. तर काय करायचं, सरळ सरळ जेव्हा आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टर ज्याला आपण RE न डिनोट करतो त्याचा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतो, R1 R2 प्लस R3. हा काय झाला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचा असते तेव्हाचा फॉर्म्युला काय, RE इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN. मग कितीही रेजिस्टर सर्किट मध्ये सिरीज मध्ये असू द्या, सरळ सरळ त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असा करायचं. आता ह्या तिन्ही जेव्हा आपण ह्या तिघांचा मिळून एक रेजिस्टर घेतो तर त्याची डायग्राम कशी येते, सरळ सरळ हा झाला आपला या तिघांचं कॉम्बिनेशन, हे झालं RE आलं. हे झालं आपलं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. बऱ्याचदा तुम्हाला सर्किट मध्ये रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये देतात, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करायला लावतात आणि इक्विव्हॅलेंट सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जनरली पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू फाइंड करायला लावतात, कारण करंटची व्हॅल्यू सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असते, सेम असते, बरोबर. हे झालं आपलं सिरीज कॉम्बिनेशन. आता आपल्याला पाहायचं पॅरलल कॉम्बिनेशन. आता पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय की एका खाली एक असतील. तर आता आपल्याला काय करायचं की सरळ सरळ पहा, हा आपला घेतला आपण पहिला रेजिस्टर, हा आपण घेतला दुसरा रेजिस्टर आणि हा घेतला आपण तिसरा रेजिस्टर, बरोबर. याची व्हॅल्यू घेतली आपण R1, याची व्हॅल्यू घेतली R2, याची व्हॅल्यू घेतली R3. आता आपल्याला काय सांगायचं की जर समजा जसं ज्याप्रमाणे या वायर मधून करंट I पास झाला तसाच या वायर मधून पण जर करंट I पास झाला तर समोर गेल्यानंतर या पॉइंटवर
याला आपण ए म्हणून, याला आपण बी म्हणून. या ए पॉइंटवर आल्यानंतर करंटला काय दिसतात, 3 वेगवेगळे रस्ते दिसतात. इथं काय होता, एक डायरेक्ट एक रस्ता होता, करंट त्याच्यातून गेला. पण इथं आल्यानंतर करंटला काय झाले, 3 वेगवेगळे रस्ते झाले. तर करंट काय झाला, डिस्ट्रीब्यूट झाला. जसं की इकडे गेला करंट I1, याच्यात गेला करंट I2, याच्यात गेला करंट I3. जर समजा करंटची व्हॅल्यू जर 10 एम्पियर असेल तर आपण काय सांगू शकतो की 3 वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये 3 वेगवेगळा करंट गेला. जसं की आपण सांगितलं की याच्यातून 5 एम्पियर करंट गेला, याच्यातून 3 एम्पियर करंट गेला आणि याच्यातून काय 2 एम्पियर करंट गेला. बऱ्याचदा काय होते की रेजिस्टर, हे जे 3 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये आहेत तर तो काय होतो, सेम करंट पण पास होतो, पण बऱ्याचदा करंट काय होतो, डिफरंटच पास होतो. आलं. आता काय होते, पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काय सांगतो की 2 पॉइंट मधला वर्क डन. पोटेन्शियल डिफरन्स कशात असते, नेहमी 2 पॉइंट्सच्या दरम्यानचं. आता तुम्ही पहा, R1 रेजिस्टर कोणत्या पॉइंट सोबत कनेक्ट केलेला आहे, ए सोबत, बी सोबत. पहा, हा ए सोबत आणि बी सोबत कनेक्ट केलेला आहे. डबल R2 रेजिस्टर हा ए सोबत, बी सोबत कनेक्ट केलेला आहे. डबल R3 रेजिस्टर ए सोबत आणि बी सोबत कनेक्ट केलेला आहे. जेवढे रेजिस्टर्स आपण सर्किट मध्ये घेतो त्या तिन्ही म्हणजे जेवढ्या रेजिस्टर त्यांचे जर पॉइंट्स हे कॉमन असतील तर ते एकमेकांसोबत काय झाले, पॅरलल झाले. आता काय होते, पहा, करंट काय झाला, डिफरंट झाला. आता याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, डिफरंट असतो आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असते, काय असते, सेम असते तिन्ही रेजिस्टरसाठी. बरोबर. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय विचारलं, पहा, सगळ्यात पहिले आपण जर ह्या रेजिस्टरसाठी पोटेन्शियल डिफरन्स काढला तर तो काय येतो, V1 इज इक्वल टू I1 R1, V2 इज इक्वल टू I2 R2, V3 इज इक्वल टू I3 R3. बरोबर. म्हणजे आपण काय सांगू शकतो की जेवढा पोटेन्शियल डिफरन्स इथून गेला तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स इथं पास झाला. सरळ आपण काय सांगतो की पोटेन्शियल डिफरन्स या 2 पॉइंटच्या बिटवीन मध्ये जेवढा पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, तिन्ही रेजिस्टर्सच्या अक्रॉस मध्ये असला. फॉर एक्झाम्पल आता आपण सांगायचं झालं तर ह्या ए टू बी, या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचा जर पोटेन्शियल डिफरन्स 5 व्होल्ट असेल तर पहा या रेजिस्टरचा पण पोटेन्शियल डिफरन्स किती राहील, कारण हा पण ए आणि बी च्या मध्ये आहे. याचा अर्थ R1 चा पण पोटेन्शियल डिफरन्स काय राहणार, 5 व्होल्ट. हा R2 रेजिस्टर पण ए आणि बी च्या मध्ये आहे, त्याच्यामुळे याचं पण किती राहणार, 5 व्होल्ट. सिमिलरली R3 पण ए आणि बी च्या मध्ये आहे, त्याच्यामुळे याचं पण काय राहणार, R3 चं 5 व्होल्ट. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या रेजिस्टर मधून जो करंट असतो तो काय असतो, डिफरंट, पण पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, सेम असतो. त्याच्यानंतर आता ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण फाइंड करू शकतो, सिमिलरली पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पण आपण काय करू शकतो, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करू शकतो. पण त्याचा फॉर्म्युला काय आहे तो की 1/RE म्हणजे 1 इक्विव्हॅलेंट रेजिस्टर इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हा काय झाला आपला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला. आपण कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. बरोबर. तर काय झालं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, सगळ्या रेजिस्टर्सच्या अक्रॉस मध्ये सेम असतो, पण पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, डिफरंट असतो. त्याच्यानंतर त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स RE इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 डायरेक्ट काय होते, ऍडिशन होत जाते. पण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण काय सांगू शकतो की तिन्ही रेजिस्टर एकमेकाला पॅरलल मध्ये आहेत आणि ते पॅरलल असे येतात की त्यांचे जे दोन्ही मीटिंग पॉइंट आहेत ते काय येतात, कॉमन येतं. त्याच्यामुळे करंट काय होणार, त्या तिन्ही रेजिस्टरच्या अक्रॉस मधला डिफरंट राहणार आणि तिन्ही रेजिस्टरचं पोटेन्शियल डिफरन्स काय राहणार, सेम राहणार, कारण त्या तिघांचाही मीटिंग पॉइंट काय, सेम आहे. त्याच्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर काढायचं तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आता इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशनच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल पाहू. आता आपण पाहू कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टरवर काही न्यूमेरिकल्स. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टरच्या बेसिसवर काही न्यूमेरिकल. आपण काय बघितलं होतं की सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज कॉम्बिनेशन साठी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा फाइंड करायचा, RE इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3.
आणि पॅरलल कॉम्बिनेशन साठी कसा फाइंड करायचा, 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. जर तुम्हाला असा न्यूमेरिकल विचारला आणि त्याने सांगितलं की फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर तर, आणि ही जर कॉम्बिनेशन दिलेला असेल आणि याची व्हॅल्यू जर 6 ओम, याची व्हॅल्यू जर 3 ओम दिली असेल, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर तुम्हाला विचारला. आता पहा, 6 ओम आणि 3 ओमचे दोन रेजिस्टर दिलेले आहेत, ते दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत, एका मागे एक आहेत. तर याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला कसा फाइंड करायचा, RE इज इक्वल टू R1 प्लस R2. R1 6 ओम रेजिस्टर, R2 3 ओम रेजिस्टर, म्हणजे टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला आपला, 9 ओम आला. हे झालं आपलं सिरीज कॉम्बिनेशन. बऱ्याचदा तुम्हाला असंही विचारतात, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर समजा विचारलं तर फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर, आणि जर तुम्हाला असं दिलेलं असेल 6 ओम रेजिस्टर, 3 ओम रेजिस्टर. आता तुम्ही पाहू शकता की 6 ओमचा रेजिस्टर आणि 3 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये आहेत. कसे, हा जर आपण पॉइंट ए घेतला, हा जर पॉइंट आपण बी घेतला, तर हा ए पासून हा 6 ओमचा रेजिस्टर कनेक्ट आहे, आणि सिमिलरली या ए टू बी मध्ये 3 ओमचा रेजिस्टर कनेक्ट आहे. याचा जर इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपल्याला फाइंड करायचा, तो आपण कसा फाइंड करू शकतो, 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. सांगा, 1/R1 1/6 प्लस 1/3. याचा एलसीएम जर आपल्याला फाइंड करायचा तर कसं करू शकतो, 9/18. सरळ सरळ 1/RE इज इक्वल टू 9/18 म्हणजेच 1/2. आता पहा, 1/RE इज इक्वल टू 1/2 आलं, तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय आला आपला आन्सर, RE वर गेला. याचा अर्थ काय आलं, RE इज इक्वल टू 2 ओम. बरोबर. आता याला जर आपल्याला लिहायचं असेल तर या दोघांचं कॉम्बिनेशन आपण डायरेक्ट काय करू शकतो, 1 2 ओम. आलं लक्षात. आता पहा, बऱ्याचदा तुम्हाला असा एक न्यूमेरिकल विचारतात, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचं मिक्सिंग. तर काय विचारतात पहा, एक हा रेजिस्टर दिलेला असते आणि याला कॉम्बिनेशन मध्ये हा रेजिस्टर दिलेले असते, दोन. याची व्हॅल्यू असते समजा 16 ओम, याची व्हॅल्यू असते 8 ओम, आणि याची व्हॅल्यू आहे 8 ओम. आता मला सांगा, याच्या बेसिसवर आपल्याला काय विचारलं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. आता मला सांगा 16 ओमचा रेजिस्टर आणि 8 ओमचा रेजिस्टर. आता मला सांगा सगळ्यात आधी 8 ओमचा आणि 8 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज कॉम्बिनेशन आहे. आता ह्या दोघांचा जो इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येईल तो ह्या 16 ओम सोबत काय राहील, पॅरलल मध्ये राहील. सगळ्यात पहिले काय करायचं, हे जे सिरीज मध्ये इक्विव्हॅलेंट सिरीज मधले रेजिस्टर आहेत त्याला सॉर्ट आउट करायचं. म्हणजे आपण काय सांगू शकतो की 8,8 हे काय सिरीज मध्ये. आता सिरीज मधला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसं काढू शकतो आपण, RE इज इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजेच 8 प्लस 8, याचा अर्थ 16 ओम. आता ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 16 ओम आला, तर ह्याला लिहिताना आपण कसं लिहू शकतो, हा आपला वरचा 16 ओमचा रेजिस्टर आणि हा आपला जो खालचा आला तो 16 ओमचा रेजिस्टर. 16. आता मला सांगा, हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय आहेत, पॅरलल मध्ये. आता पॅरलल मधला जर आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करायचा, कसा करू शकतो आपण तो, 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. याचा अर्थ 1/16 प्लस 1/16 किती येते, 16. डिनोमिनेटर कॉमन म्हणजे सेम आहे, याचा अर्थ वरच्याची ऍडिशन 2/16, याचा अर्थ 1/8. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला, RE इज इक्वल टू 8 ओम आला. आता एक गोष्ट सांगायची झाली तर ऐका, जर समजा दोन सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये असतील, दोन सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये असतील, तर त्याची व्हॅल्यू ही त्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ येते.
दोन रेजिस्टर आहेत एकमेकांसोबत पॅरलल मध्ये आहेत, दोघांची व्हॅल्यू सेम आहे 16. आपण काय सांगितलं की त्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच्या हाफ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येतो. किती येतो? 16 च्या हाफ 8 आला. अशा प्रकारे तुम्हाला काय करतात, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी विचारतात सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टर देऊन. इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण अजून काही न्यूमेरिकल्स पाहू. अजून एक न्यूमेरिकल आहे, एक रेजिस्टर आहे यालाच, हा एक रेजिस्टर आहे, हा एक रेजिस्टर आहे. याची व्हॅल्यू 4 ओम आहे, याची व्हॅल्यू 3 ओम आहे, याची व्हॅल्यू पण काय 3 ओम आहे. पहा सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे की पहा हा रेजिस्टर, हे दोन रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. सगळ्यात पहिले काय करायचं, एक एक ब्रांच सॉर्ट आउट करत राहायचं. पहिले पाहायचं की कुठला एकमेकांसोबत पॅरलल मध्ये, कुठला सिरीज मध्ये. पहा आता हे दोघं जण एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये आहेत, मग याचा जो इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येईल तो याच्यासोबत काय राहील सिरीज मध्ये. आता पहा हा सिरीज मध्ये, आता हे दोघं जण एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. आपण काय सांगितलं होतं की दोन जर सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये असतील तर इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू जी आहे त्याच्या हाफ मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येणार. तर तो किती येणार, सरळ सरळ याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर दोघांचा 3 ओम आणि 3 ओम एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशन. जर पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर आपण काय करू शकतो, 1/3 प्लस 1/3. याचा अर्थ आपण काय करतो 2/3. हे झालं 1/RE ची व्हॅल्यू. याचा अर्थ RE ची व्हॅल्यू काय आहे ना 3/2 म्हणजे 1.5 ओम. आपण काय सांगितलं होतं की जर दोन सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर जर एकमेकांसोबत पॅरलल असतील तर त्याची व्हॅल्यू काय असते इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ. 3च्या हाफ किती आहे ना 1.5 आलं. हे झालं आता या दोघांचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. आता ह्या दोघांचं जर एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलं तर ते कसं येईल पहा. हा एक आला आपला 4 ओमचा रेजिस्टर आणि हा आपला दुसरा आला जो की 1.5 ओमचा रेजिस्टर. आता 4 आणि 1.5 एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये, 4 आणि 1.5 एकमेकांसोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये येतात, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. याचा अर्थ हे काय होणार, सरळ सरळ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 4 प्लस 1.5 म्हणजे काय सांगू शकतो आपण 5.5 ओम आलं. याचा अर्थ या पूर्ण सर्किट मध्ये जे रेजिस्टर्स आहेत त्याचं टोटल रेजिस्टर्स म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स किती आलं 5.5 ओम. हा झाला. त्याच्यानंतर आपल्याला विचारतात बऱ्याचदा की जर समजा असा रेजिस्टर आहे, हा 1, हा 2, हा 3, हा 4 बरोबर. आता हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कसे पहा. सगळ्यात पहिले हा आपण घेतला पॉइंट ए, हा आपण पॉइंट घेतला बी. याची व्हॅल्यू जर आपण 6 ओम घेतली, याची जर आपण व्हॅल्यू 4 ओम घेतली आणि याची जर व्हॅल्यू आपण 6 ओम घेतली आणि याची जर व्हॅल्यू आपण 4 ओम घेतली. आता पहा सगळ्यात पहिले आपण काय सांगतो की एक 4 रेजिस्टर दिलेले आहेत एका सिरीज मध्ये, एका सर्किट मध्ये. तर आपण काय सांगितलं की ह्या दोघांच्या सिरीजचं जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर असेल याचा जे हे दोघं एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये, अगेन हे दोघं एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये, याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर देईल ते एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. सगळ्यात पहिले काय करावं लागेल, याचं सिरीज कॉम्बिनेशन काढावं लागेल, याचं सिरीज कॉम्बिनेशन काढावं लागेल. याचा अर्थ 6 आणि 4 एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये येतात बरोबर. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की RE इज इक्वल टू 6 प्लस 4 म्हणजे 10 ओम. याची व्हॅल्यू किती आली 10 ओम. याचा अर्थ आपण लिहिताना काय लिहू शकतो, याची व्हॅल्यू किती आली 10 ओम, याची किती आली 6 ओम आणि 4 आलं. आता पहा 10 ओम आणि 6 प्लस 4. आता अगेन हे दोघं एकमेकांसोबत काय
सिरीज कॉम्बिनेशन, याचा अर्थ या दोघांची पण सिरीज कॉम्बिनेशनचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स निघणार, ते आणि हे एकमेकांसोबत पॅरलल असणार. तर सरळ सरळ काय ना 6 आणि 4 एकमेकांसोबत काय अगेन सिरीज मध्ये येतात. सिरीज मध्ये म्हणले Re इज इक्वल टू 6 ओम प्लस 4 ओम, याचा अर्थ 10 ओम. म्हणजे याची डायग्राम कशी झाली आता, काय आली 10 ओम 10 ओम. आता 10 ओम आणि 10 ओम एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. आपण काय सांगितलं होतं की दोन जर रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये असतात आणि त्या दोघांची जर व्हॅल्यू सेम असेल तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय येणार, त्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ. इंडिव्हिज्युअल रेजिस्टर 10 आहे, त्याचा हाफ किती येणार 5. याचा अर्थ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येणार 5 ओम. असं करून पहा काय येणार 1/Re इज इक्वल टू 1/10 प्लस 1/10, याचा अर्थ किती येते पहा 2/10. म्हणजेच Re इज इक्वल टू 10/2, याचा अर्थ किती येणार 5 ओम. आलं. अशा प्रकारे पण तुम्हाला काय करतात सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचं मिळून इक्विव्हॅलेंट रेजिस्टर विचारतात. लय गरमी आहे बरं, लयच गरमी आहे बरोबर. अशा प्रकारे पण तुम्हाला काय करतात न्यूमेरिकल विचारतात. बऱ्याचदा काय करतात तुम्हाला जर समजा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल, समजा आपण सांगितलं की हे एक सर्किट आहे आणि या सर्किट मध्ये जर समजा आपल्याला 12 व्होल्टचा जर पोटेन्शियल डिफरन्स आपण प्रोव्हाइड केला तर मला सांगा प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधलं काय पोटेन्शियल डिफरन्स राहील, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधला काय करंट राहील, असे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. सध्या आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचेच क्वेश्चन पाहू, त्याच्यानंतर आपण पाहू काही करंट आणि व्होल्टेजचे. सध्या इक्विव्हॅलेंट रेजिस्टर न्यूमेरिकल फाइंड आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सच करायचं, त्याबद्दल काही वादच नाही. फक्त आपण जरा ब्रांचेस वाढवू. तर काय होते सगळ्यात पहिले एक रेजिस्टर, हे दुसरं रेजिस्टर, हे घेऊ आपण तिसरं रेजिस्टर बरोबर. आता इथून आपण एक ब्रांच टाकू, हे एक रेजिस्टर खाली जोडू. याची व्हॅल्यू लिहू आपण 6 ओम, याची लिहू आपण 2 ओम, याची लिहू 4 ओम आणि याची लिहू 4 ओम. आपल्याला काय विचारलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. पहा आता काय आपल्याला दिलेलं आहे, सगळ्यात पहिले 4 रेजिस्टर दिलेले आहेत बरोबर. आता सगळ्यात पहिले पाहायचं की कुठली ब्रांच आपण सॉर्ट आउट करू शकतो. सगळ्यात पहिले हे दोन रेजिस्टर्स तुम्हाला कशात दिसतात सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. या दोघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड केल्यानंतर तो या 2 ओमच्या रेजिस्टर सोबत काय दिसतो पॅरलल मध्ये दिसतो. हे दोघा जणांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर तुम्ही फाइंड करता तेव्हा या 6 ओम सोबत तो काय दिसतो सिरीज मध्ये. सगळ्यात पहिले आता आपण काय सॉर्ट आउट करू, हा 4 ओमचा रेजिस्टर. आता पहा 4 ओमचा रेजिस्टर आणि 4 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये येतात बरोबर. तर त्याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येणार Re इज इक्वल टू 4 ओम प्लस 4 ओम, याचा अर्थ काय झालं 8 ओम बरोबर. आता ह्या ब्रांचचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला 8 ओम. त्याला जर आता या डायग्रामला डबल काढायचं तर आपण कसं काढू शकतो, असं करायचं. हा 2 ओमचा रेजिस्टर घ्यायचा आणि ह्या दोघांचा मिळून एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आला बरोबर. वरचा होता 2 ओमचा, खालचा आला 8 ओमचा, इकडचा आहे 6 ओमचा. आता हे दोघं एकमेकांसोबत कसे येतात पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये त्याच्यामुळे काय होणार, यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पॅरलल मध्ये निघणार. तर पहा 2 ओम आणि 8 ओम हे एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये येतात. याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येणार 1/Re इज इक्वल टू 1/2 प्लस 1/8, काय येणार 10/16. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो 5/8. तर 1/Re इज इक्वल टू 5/8 आलं. तर Re उलट केलं तर काय येते पहा, Re जर आपण उलट केलं तर काय येते 8/5, म्हणजे काय येते 1.6 ओम आलं. हे एक आलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स अगेन.
आता हा 8 आणि या दोघांचा कोणाचा, या 8 आणि 2 चा जेव्हा आपण काय केलं, पॅरलल कॉम्बिनेशन घेतला, तेव्हा काय आलं 1.6 ओम. आता हा 1.6 ओम या 6 सोबत काय सिरीज मध्ये, तर ह्याची व्हॅल्यू आपण कशी काढू शकतो की हा 6 ओमचा रेजिस्टर असा आहे आणि हे दोघं जण पॅरलल होता, त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स डायरेक्ट सिरीज मध्ये येणार. हा झाला 6 ओमचा, हा झाला 1.6 ओमचा. आता हे दोघं जण एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये, याचा अर्थ 6 ओम आणि 1.6 ओम हे एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. याचा अर्थ काय आहे ते की Re इज इक्वल टू 6 ओम प्लस 1.6 ओम किती येते 7.6 ओम. म्हणजे ह्या पूर्ण रेजिस्टरचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आला 7.6 ओम. अशा प्रकारे पण तुम्हाला न्यूमेरिकल विचारतात. हा मजाच घेतो आता न्यूमेरिकलची तुमची, थांबा जराशे. पहा, एक हा रेजिस्टर आहे, एक हा रेजिस्टर आहे, एक हा रेजिस्टर आहे घेतला. आता ह्या रेजिस्टरच्या इथं दोन रेजिस्टर आहेत, एक हा रेजिस्टर आणि एक हा रेजिस्टर, बरोबर, आणि एक लगेच हा रेजिस्टर आहे. याची व्हॅल्यू येते 4 ओम, याची व्हॅल्यू येते 2 ओम, याची व्हॅल्यू आहे 2 ओम, याची व्हॅल्यू आहे 4 ओम, याची व्हॅल्यू आहे 8 ओम, याची व्हॅल्यू आहे 8 ओम. आपल्याला काय विचारलं, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. आता सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, किती मजा येत असेल असं सर्किट पाहून, अशी रेजिस्टरची ब्रांच पाहून गमत असेल. पहा, सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे की 8 ओम आणि 8 ओम हा रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन आहे. तर ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स हा याच्या 4 ओम सोबत सिरीज मध्ये, बरोबर, हा याच्यासोबत काय सिरीज मध्ये. आता हे दोघं जण सिरीज मध्ये म्हणल्यावर या दोघांची इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स 1 येणार, बरोबर. अगेन हे दोघं जण एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये येतं, तर ह्याचं सिरीज आणि ह्याचं सिरीज एकमेकांसोबत काय होणार पॅरलल. याचा अर्थ त्याचं पॅरलल कॉम्बिनेशन काढलं ते याच्यासोबत काय येणार सिरीज मध्ये. आता व्यवस्थित पहा, आता 8 ओम फॉर 8 ओम 8 ओम, या 8 ओम 8 ओम रेजिस्टर साठी काय आहे, हे दोघं एकमेकांसोबत काय पॅरलल. आता मला सांगा, आपण काय सांगितलं की दोन रेजिस्टर्स आहेत पॅरलल येते एकमेकांसोबत, आणि जर त्यांची व्हॅल्यू सेम असेल तर एका इंडिव्हिज्युअलच्या हाफ मध्ये त्याची व्हॅल्यू येते 8 च्या हाफ किती होणार 4. याचा अर्थ किती रेजिस्टर आले 4 ओम. आलं लक्षात. आता पहा, या दोघांचं 4 ओम आलं, तर यालाच आपल्याला कसं करू शकतो, या सर्किटला लिहायचं असलं तर हा आपला 4 ओमचा रेजिस्टर वर गेला, वर गेला तर काय आहे हा एक रेजिस्टर. आता ह्या दोघांचा कॉम्बिनेशनचा रेजिस्टर किती आला 4 ओम, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती येणार 4 ओम. अगेन हा रेजिस्टर असाच्या असा आहे, बरोबर, ह्याची व्हॅल्यू 4 ओम आणि याची पण व्हॅल्यू किती आली 4 ओम, याची 2 ओम आणि याची पण किती आली 2 ओम. आता पहा, हा 4 ओम आणि 4 ओम रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. अगेन 2 ओम आणि 2 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. आता पहा, सगळ्यात पहिले 4 ओम आणि 4 ओमच्या रेजिस्टरचा इक्विव्हॅलेंट काढायचं, तर ते कसं काढू शकतो आपण, 4 ओम आणि 4 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की Re इज इक्वल टू 4 प्लस 4 इज इक्वल टू 8 ओम. आलं. याचा अर्थ याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला 8 ओम, बरोबर. आता हे दोघं जण एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये, यांचं पण काय होणार ऍडिशन, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे 2 ओम 2 ओम हे पण एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये, तर याचं पण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय ना 2 प्लस 2 म्हणजे 4. आता हे दोघं जण 8 ओम म्हणजे याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, 4 ओम म्हणजे याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, त्याची व्हॅल्यू किती येणार एकमेकांसोबत पॅरलल मध्ये. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 4 ओमचा रेजिस्टर हा घेतला आपण 4 ओमचा रेजिस्टर असाच्या असा. आता पहा, हा रेजिस्टर आपला आला 8 ओमचा आणि हा आपला कितीचा आला 4 ओमचा. आता 8 ओमचा रेजिस्टर आणि 4 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय आहेत
पॅरलल मध्ये. आता पॅरलल मध्ये असल्यावर याचं कसं करायचं सांग. हा आपला 4 ओमचा, याचा अर्थ काय करता येते, 8 आणि 4 हे काय आहेत, पॅरलल. याचा अर्थ आपण काय करू शकतो की 1/Re इज इक्वल टू 1/8 प्लस 1/4. म्हणजे काय येते, 4 12 12/32. म्हणजे या लिहायचं काय लिहितो आपण, 4 त्रिक 12 4 8 32, 3/8. म्हणजेच काय करू शकतो आपण, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स इज इक्वल टू किती आलं, 8/3 ओम. किती आलं, 8/3 ओम. बरोबर. आता 8/3 ओम आलं. आता कशात झालं, या दोघांचं ते कॉम्बिनेशन झालं 8/3. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो की हा याच्यासोबत काय, सिरीज मध्ये. याचा अर्थ हा आपला 4 ओमचा रेझिस्टर असाच्या असा, आणि तो दुसरा जो आला तो अप्रॉक्स कितीचा येणार सांगा, Re इज इक्वल टू 3 दुनी 6 0.318 2.6 ओम. बरोबर. याचा अर्थ हा आला आपला 2.6 ओमचा आणि हा आला आपला 4 ओमचा. हे दोघं जण एकमेकांसोबत काय, सिरीज मध्ये. म्हणजे 4 ओम आणि 2.6 ओम एकमेकांसोबत काय, सिरीज मध्ये. याचा अर्थ काय येणार, Re इज इक्वल टू 4 प्लस 2.6 म्हणजे 6.6 ओम. म्हणजे टोटल रेझिस्टर्स. आपण काही न्यूमेरिकल्स बघितले, ज्यात आपण काय पाहिलं की इक्विव्हॅलेंट रेझिस्टर्स तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करू शकता. तर काय असतं की कुठला रेझिस्टर कोणासोबत पॅरलल मध्ये, त्यानंतर ते दोन रेझिस्टर कोणासोबत सिरीज मध्ये, त्यानंतर ती पूर्ण सिस्टीम कोणासोबत सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये, तो स्टेप बाय स्टेप आपण काय करायचं, एक एक रेझिस्टन्स फाइंड करत राहायचं. त्याच्यानंतर कुठं आपल्याला काय करते, आपल्याला टोटल सिस्टीमचे इक्विव्हॅलेंट रेझिस्टर फाइंड करता येते. जसं आपण इथे बघितलं होतं की सगळ्यात पहिले आपण काय घेतलं की ह्या ब्रांच एकमेकांसोबत काय, 8 ओम आणि 8 ओमचा रेझिस्टर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये. त्याच्यामुळे आपण काय घेतलं, या दोघांचं पॅरलल मध्ये होतं, ते दोघांची व्हॅल्यू सेम होती, एकमेकांसोबत पॅरलल मध्ये होते. त्याच्यामुळे आपण काय सांगितलं की इंडिव्हिज्युअल रेझिस्टरच्या व्हॅल्यू हाफ येते. किती आली, 4 ओम. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन होतं तो ह्या 4 ओम सोबत काय होतं, सिरीज मध्ये. म्हणजे आपण काय सांगितलं की 4 ओमचा आणि ह्या दोघांचं जे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आलं ते एकमेकांसोबत काय, सिरीज मध्ये. त्याच्यामुळे ह्याची पूर्णची व्हॅल्यू किती आली होती, 8 ओम. बरोबर. याचा अर्थ हा 8 ओम, याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपलं 8 ओम आलं. बरोबर. त्याच्यानंतर हे दोघं जण एकमेकांसोबत काय, सिरीज मध्ये. याचा अर्थ 2 प्लस 2 यांचं पण किती आलं, 4. आता 8 ओम आणि 4 ओम एकमेकांसोबत काय, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. मग आपण याचं इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढलं, जे किती आलं, 2.6 ओम. त्याच्यानंतर हा 2.6 चा इक्विव्हॅलेंट रेझिस्टर 4 ओम सोबत काय, सिरीज मध्ये. बरोबर. तर आता आपण काय केलं, यांचं सिरीज कॉम्बिनेशन काढून एक पूर्ण सिस्टीमचे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढलं. अशा प्रकारे तुम्ही इक्विव्हॅलेंट रेझिस्टर्सचे क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण आपल्याला काही इक्विव्हॅलेंट रेझिस्टरच्या बेसिसवर क्वेश्चन्स बघायचे. सोबतच जर समजा आपल्याला काही रेझिस्टर सिरीज मध्ये दिली असतील तर त्या प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय येतं. जर समजा आपल्याला काही रेझिस्टर्स पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दिलेली असतील तर त्या प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस मधला करंट काय येतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल्स थ्रू बघायच्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते आधी आपण आज काय बघितलं की कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स म्हणजे काय असतं. दोन टाइप्सचे कॉम्बिनेशन असतात. सगळ्यात पहिलं सिरीज कॉम्बिनेशन, दुसरं पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेझिस्टर्स काय असतात, एकेकामागे एक एकमेकाला लागलेले असतात. त्या सिरीज रेझिस्टर्स मध्ये करंट प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस मध्ये काय असतो, सेम असतो. पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस मधलं काय असतं, डिफरंट असतं. सिमिलरली इक्विव्हॅलेंट रेझिस्टर फाइंड करायचा असला तर आपण काय करतो, सगळ्या रेझिस्टरची डायरेक्ट ऍडिशन करतो. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण काय बघितलं की सगळ्या रेझिस्टर मधून पास होणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते काय, सेम आहे. का, तर त्यांचे जे मीटिंग पॉइंट आहेत ते काय, तर सगळ्यांचे कॉमन येतं. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. पण प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस मधला करंट काय, डिफरंट आहे. त्यानंतर आपण त्याचं पॅरलल कॉम्बिनेशन मधलं इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढायचं होतं. तर आपण कसं काढलं, 1/Re इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं की दोन रेझिस्टरची जर व्हॅल्यू सेम असेल आणि ते जर एकमेकांसोबत पॅरलल असतील तर त्याची व्हॅल्यू काय असते, इंडिव्हिज्युअल रेझिस्टरच्या हाफ येते. हे आपण बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बद्दल फाइंड कसा करायचा ते बघितलं.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही दुसरे टॉपिक्स पाहू, न्यूमेरिकल्स बघू. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप जास्त गरमी आहे त्याच्यामुळे घाम दिसतोय, इग्नोर करा. भेटू आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.